नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे स्टडी मास्टर अशा युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 एप्रिल 2025 काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत, जे की येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांना घटनात्मक न्यायालयाने पदावरून काढून टाकले आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांना घटनात्मक न्यायालयाने पदावरून काढून टाकलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते ठिकाणी तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारे ASI संरक्षित स्मारक ठरले आहे? तर ताजमहाल हे ठिकाण ASI संरक्षित स्मारक ठरलेले आहे, ज्यांनी सर्वाधिक कमाई केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील 5 वर्षात ताजमहाल सर्वाधिक किती कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे? तर ताजमहालने आकडेवारीनुसार एकूण 297 कोटी एवढा महसूल मिळवलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील पंचकुला येथे विश्व भालाफेक स्पर्धा होणार आहे? तर हरियाणा या ठिकाणी विश्व भालाफेक स्पर्धा होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, हरियाणा राज्यातील पंचकुला येथे विश्व भालाफेक स्पर्धा कधी होणार आहे? तर 24 मे रोजी विश्व भालाफेक स्पर्धा होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महिला व पुरुष खो खो स्पर्धा 2025 कोणत्या राज्यात पार पडली आहे? तर ओडिशा या राज्यात राष्ट्रीय महिला व पुरुष खो खो स्पर्धा 2025 पार पडलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर महाराष्ट्र या राज्याने राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या महिला संघाने कितव्यांदा राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? तर 29 वेळा महाराष्ट्राच्या महिला संघाने राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पुरुष खो खो स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? तर रेल्वे या संघाने राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय खो खो पुरुष स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर महाराष्ट्र या राज्याने राष्ट्रीय पुरुष खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या महिला संघाने कोणत्या संघाचा पराभव करून राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे? तर ओडिशा या राज्याच्या महिलांचा पराभव करून महाराष्ट्राच्या महिला संघाने राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची तन्वी भोसले हिने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार पटकावला आहे? तर धाराशिव या जिल्ह्यातील तन्वी भोसले हिने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार पटकावलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या 2 देशाच्या क्रिकेट संघांमध्ये खेळवली जाणारी पतौडी ट्रॉफी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे? तर भारत आणि इंग्लंड या 2 देशाच्या क्रिकेट संघांमध्ये खेळवली जाणारी पतौडी ट्रॉफी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने निवृत्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पतौडी ट्रॉफी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने निवृत्त करण्याचा निर्णय घेतला असून तिची सुरुवात कधी झाली होती? तर 2007 मध्ये सुरुवात झालेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय समृद्धी जलतरण स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे? तर थायलंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समृद्धी जलतरण स्पर्धा पार पडलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, थायलंड येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय समृद्धी जलतरण स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणत्या ठिकाणच्या
संविधान गाडे यांनी केले? तर छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय समृद्धी जलतरण स्पर्धेमध्ये किती किलोमीटर अंतर स्विमिंग करणारा संविधान गाडे हा जगातील एकमेव पॅरास्विमर ठरला आहे? तर 10वा. त्यानंतर पुढचा प्रश्न, थायलंडमध्ये आयोजित 6व्या बिमस्टेक परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती कलमी कृती योजनेचा प्रस्ताव मांडला आहे? तर एकूण 21 कलमी योजनेचा प्रस्ताव मांडलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांची आशियाई क्रिकेट स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे? तर पाकिस्तान या देशाच्या क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांची आशियाई क्रिकेट स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारत युनिकॉर्न मध्ये जगातील कितव्या क्रमांकाचा देश म्हणून उदयास आला आहे? तर 2ऱ्या नंबरचा देश म्हणून भारत हा युनिकॉर्न मध्ये जगातील 2ऱ्या क्रमांकाचा देश म्हणून उदयास आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडणारा कोणता पहिला युरोपीय देश ठरला आहे? तर हंगेरी हा देश आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडणारा पहिला देश ठरलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री महिला उद्यमिता योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे? तर आसाम या राज्याने मुख्यमंत्री महिला उद्यमिता योजना लॉन्च केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात दरवर्षी कधी राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात येतो? तर 5 एप्रिल या दिवशी भारतात दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, 2ऱ्या संयुक्त राष्ट्र क्रीडाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर युनिकॉर्न या ठिकाणी 2ऱ्या संयुक्त राष्ट्र क्रीडाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 15व्या हॉकी सिनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर झाशी या ठिकाणी 15व्या हॉकी सिनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मोहसिन नकवी यांची आशियाई क्रिकेट स्पर्धेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा शेवटचा प्रश्न, सन्ना बीएम योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? हरियाणा या राज्याने सन्ना बीएम योजना सुरू केलेली आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओचा टेस्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून कोणता देश बाहेर पडलेला आहे? या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.